थेट धुळे दौऱ्यावर आता अजित पवार शेताची पाहणी करतानाची हे दृश्य आपण पाहतो। मालकीने हे मालक आहे, किती मोठे दोन मुली किती एकर शेती? तर आपल्याला माहिती आहे सध्या जनसन्मान यात्रे निमित्तानं मालेगाव, धुळे, जळगाव या भागांमध्ये अजित पवार असणार आहेत आणि अशातच धुळ्यात सध्या शेताच्या बांधावर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले आहेत। रब्बीत नाही, मग आता हे 50 फूट कोण वीर नेली त्याला खाली पाणी नाही टीव्ही नाही तरी पण नाही लागत। थोडं बूम मागे घे ना, टीव्ही नाही बूम येते यार, माग घे ना भाई, ट्रेनला बूम येते दादा। वाढला 12 एकर जमीन कॅमेरा ही सर्व आमची इथं म्हणजे आमचे 12 एकर होते। मग 3 भावाला 4 त्रिक 12 आली। बर, आता हे इथं लावलंय आंतरपीक, तिकडे नाही लावलं काय? तिकडं एक घरासाठी लावलंय तो, म्हणजे गाव जवळ असलेले लोक देखील नाही नाही तसं नाही, हे आपल्या आपल्या घरी कामाला येईल वर्षाचं आपण तिथं लावलं तरी येईल ना घरी कामाला? नाही, खराब होतं। अच्छा, जे लावल्यानंतर तिथली कपाशीची वाढ जरा कमी लागते आणि आंतरपीक नसेल तर वाढ चांगली लागते। बरं, आता ह्याचा उतारा काय पडेल? अंदाजे 4 क्विंटल। बरं, आता हे आपल्या 4 एकरामध्ये असं आंतरपीक किती घेतलंय? एवढेच आहे, 10-12। अच्छा, एवढ्या पुरतच आहे। बरं, आता तुम्ही घरचे असल्यामुळे तुम्हाला काही मोबदल्याचा प्रश्न नाही। आता त्या 5-6 महिला आहेत, त्यांचं काय? मग त्यांना किती वाजता येतात आणि कितीला जातो? ते 8 वाजता येतात, 2 वाजेला घरी जातात। 8 ते 2, आणि जर पुन्हा त्यांनी 3 ते 5 केलं तर ऍडिशनल 100 रुपये। जरा इकडे आता, इकडे जरा इकडे ताई, ताई तुम्ही राहता कुठं? बरं, तुमचे मिस्टर काय करतात? हे टीव्ही नाही ना, बूम मागे घे ना यार, तुमचे? बरं, मागे घे ना, सगळ्यांना वाईट दे ना। माझी लाडकी बहीण योजना आणली ताई, त्या योजनेचा फॉर्म भरला का? टीव्ही नाही बाबा, ऐक ना यार, ऑनलाईन अरे पण दुसऱ्यांचा प्रॉब्लेम नको करू राव। अरे सगळं दिसतोय, अरे लांब आहे तो। तुमचा झाला, अच्छा तिकडून तुमचा झाला, तुमचा झाला। कालच भरला हा, बाकीचे